सर 21 तारखेला सकाळी 8:15 वाजता दरम्यान एम्पायर स्टेट लिंकवरील जो बीआरटी बस स्टँड आहे तिथे तरुणासोबत काय घटना घडली होती आणि त्या अनुषंगाने कशा प्रकारची कारवाई करण्यात आली आणि आरोपीला कशा प्रकारे पकडण्यात आले, कारण की एक टास्क होतो त्याच्याबरोबर काही पुरावा नेमत होता. दिनांक 21 तारखेला 24 वर्षीय तरुणी ही तिच्या जॉबवर जाण्यासाठी मदर तेरेसा ब्रिज वरती बीआरटी बस स्टॉप येथे थांबली होती. तर त्यावेळेस एक अनोळखी आरोपी त्या ठिकाणी आला आणि त्याने अश्लील हावभाव व अंगविक्षेप करून सदर महिलेचा विनयभंग केला आणि त्याच्यानंतर तो पळून गेला त्या ठिकाणाहून. आरोपीचे नाव निष्पन्न नव्हतं, परंतु आम्ही परिसरातील साधारणतः 70 ते 80 सीसीटीव्ही चेक केले आणि 48 तासाच्या आत माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आरोपीला चिंचवडे नगर या ठिकाणाहून शिताफीने ताब्यात घेतलेला आहे आणि सध्या आरोपी पोलीस कोठडीवर असून आम्ही पुढची कायदेशीर कारवाई करत आहोत. सर, हा आरोपी नेमकं कोण आहे, तो काय करत होता आणि त्यानं का अशा प्रकारचं कृत्य केलं होतं आणि त्याविषयी काही माहिती मिळाली? सदर आरोपी हा आमच्या पोलीस कोठडीमध्ये आहे. सध्या पोलीस कस्टडीमध्ये असल्यामुळे आम्ही त्याचा तपास करत आहोत आणि प्राथमिक आहे की आरोपी 43 वर्षाचा असून तो बाउन्सर म्हणून काम करत आहे आणि त्यानं गुन्हा काय केला, त्याचा उद्देश काय होता याबाबत आम्ही पुढील तपास करत आहोत. सर, एकूणच म्हणजे ज्यावेळेस ही घटना घडली त्याच्यानंतर त्या आरोपीने त्या ठिकाणी पळ काढला होता. नेमकं आरोपीला शोधण्यासाठी कशा प्रकारचं म्हणजे तांत्रिक तपास करण्यात आलेला आहे, कारण की कुठला काही क्लू वगैरे असं काही मिळालं होतं का? अगदी बरोबर आहे. याच्यामध्ये कोणताही क्लू नव्हता आमच्याकडे आणि आरोपीने गुन्हा करून पळ काढल्यानंतर रस्त्यामध्ये त्याचे कपडे देखील चेंज केले होते, परंतु आरोपीचा शूजचा कलर आणि आरोपीने आतमध्ये घातलेल्या टी शर्टचा थोडा भाग आम्हाला थोडा फोटोमध्ये निष्पन्न झाला होता. या 2 क्लूच्या आधारे आम्ही आरोपीचा शोध घेतला. त्यासाठी आम्हाला साधारणतः 70 ते 80 सीसीटीव्ही फुटेज चेक करावे लागले, परंतु पोलिसांना आरोपीला ताब्यात घेण्यात यश आलेलं आहे. माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमचा गुन्हा उघडकीस आलेला आहे. आम्ही पुढील कायदेशीर प्रक्रिया करत आहोत. सर, एकूणच हा जो आरोपी आहे त्याच्या विरोधात इतरही काही पूर्वीचे गुन्हे वगैरे काही दाखल आहेत का आणि शहरातील महिलांना काय आव्हान करायला? प्राथमिक तपासामध्ये आरोपीवरती सध्या तरी कुठले गुन्हे दाखल नाहीये. आरोपीचा पूर्व इतिहास आम्ही पडताळत आहोत आणि शहरातील महिलांना आमचं आव्हान आहे की असा कोणताही प्रसंग असेल तर आपण तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. पोलीस नेहमीच महिला सुरक्षेच्या अनुषंगाने सतर्क आहे, तत्पर आहे